गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा या बोटीला झालेल्या अपघातामध्ये आतापर्यंत जवळपास 13 जणांचा मृत्यू झालाय। ज्यांचा मृत्यू झालाय त्यांचं शवविच्छेदन करण्यासाठी उरणमधल्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आले आणि तिथे शवविच्छेदन सुरू आहे। 10 मृतदेहांचं विच्छेदन करण्यात आलंय उरणमध्ये। आपल्याकडे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण या ठिकाणी एकूण 11 मृतदेह आणले होते। त्यापैकी 10 मृतदेहाचे शवविच्छेदन आता पूर्ण झालेलं आहे। त्यापैकी जवळपास 9 जे मृतदेह होते ते पोस्टमॉर्टम झाल्यानंतर शवविच्छेदन झाल्यानंतर ते ॲम्ब्युलन्सने त्यांच्या ठिकाणी रवाना करण्यात आलेले आहेत। सदरची दुर्घटना फार अत्यंत वाईट आहे आणि आमच्या घारापुरीला बेटावर येणाऱ्या पर्यटकांवर त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे। दरवर्षी क्रिसमसच्या वेळेला आता परवाच आम्ही सुरक्षेसंदर्भात मीटिंग घेतली होती की नाताळच्या सुट्ट्या आणि वर्षाखेरच्या सुट्ट्या किंवा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फार मोठा क्राऊड आमच्या घारापुरीला येत असतो। साधारणतः शनिवार रविवारी 7,000 ते 8,000 क्राऊड असतो आणि मग या दुर्घटनेमुळे याचा फार मोठा परिणाम होऊन आमच्या जे स्थानिक व्यावसायिक आहेत त्यांच्यावर परिणाम होणार आहे।